नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत वाघवाडी या मैदानावरती आणि आज आपल्याबरोबर आहेत अरुण दादा आणि त्यांचा आदतचा नंदी सोन्या 302. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या नंदीबद्दल काय सांगाल? काय तो पळतोय चांगला, आणखी आदतमध्ये चांगला पळतोय तो. चांगला पळतोय. चांगला पळतोय. नक्कीच दादा, आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत आपले? आता एक झालेला आहे. ओके, एक गुलाल झालेला आहे. किती किती दिवस झाले आपल्या आदतला घेऊन? आदतला घेऊन झाले की एक 3 महिने झाले. 3 महिने झालेले आहेत. होय. तिसरा महिना चालू आहे म्हणजे आता जस्ट. आणि हा आपला शर्यतीचा नाद आपल्याला कधीपासून लागलेला आहे? हे आता एक 4 वर्ष झाले शर्यतीचा नाद आहे आपल्याला. नक्कीच नक्कीच 4 वर्षात आपला शर्यतीचा नाद आहे. दादा कसं वाटतंय आजचं मैदान कसं आहे आणि काय सांगाल? एक नंबर मैदान आहे वाघवाडीचं. ओके, याच्या मागे आपण कुठे गुलाल घेतलेला आहात? आपण ह्याच्यात विरळमध्ये घेतला होता. विरळ्यामध्ये घेतला होता. काय सांगाल विरळ्यातल्या मैदानाबद्दल चांगलं थोडक्यात? मैदान झालं विरळ्यामध्ये. कुणाबरोबर पैरा होता तिथे? तिथे कोणाचा? मांगरूळचा तो बाजी होता. अच्छा, मागरूच्या बाजीबरोबर तुमचा पैरा झाला होता. नक्कीच दादा, आठवणीतलं असं मैदान असेल, नक्कीच गुलालातलं मैदान म्हटल्यानंतर आपल्या नंदीची निगा कशी राखली जाते? काय काय त्याची घरी कशा प्रकारे त्याची निगा राखली जाते किंवा त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं घेतलं जातं? काय सांगाल त्याबद्दल? ट्रेनिंग म्हणजे त्याला म्हणजे आट्टा वगैरे खायला किंवा म्हणजे तुमचं ते गहू भुसा हे असं, आणि नदीला पोहणी घालायचं आठवड्यातनं एकदा. अच्छा, नदीला पोहणी घालून त्याला ट्रेनिंग दिलं जातं. आणि पळण्याच्या बाबतीत कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं? पळण्याच्या बाबतीत म्हणजे कधीतरी आम्ही फेरा देतो त्यांना, आठवड्यातनं एकदा फेरा देतो. आठवड्यातून फेरा देता. फेऱ्याला आपण कोणाला बसवता? ड्रायव्हर गावातीलच आहे की गावातलीच असतोय. गावातील ड्रायव्हरांकडून फेरा दिला जातो? आणि असं आता मैदानात जेव्हा जाता आपण तेव्हा आपल्या आवडीचा असा ड्रायव्हर कोण मैदानात गेल्यानंतर? मैदानात गेला की तुषार पाटील रेटरे. तुषार पाटील रेटरे. नक्कीच दादा, आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात? बोला की नंदी असा आपला स्पीडनं छान आहे. जसा बैल लागेल त्या स्पीडनं पळतोय. मग किती बी जोरात बैल लागून दे, पब्लिकनं बी पळतो, काही भेट नाही. किती पब्लिक लागू दे साईडला. अच्छा, म्हणजे कोणत्याही खांदी पळतो बैल, बाहेरच्या अंगाने पण पळतो, आतल्या अंगाने पण पळतो. नक्कीच दादा, काय सांगशील? आणि तू सहकार्य आहेस, तू रोज ह्या मैदानात येतोस ह्या नंदीबरोबर. काय सांगशील या नंदीबद्दल? तुझ्या मते काय या नंदीबद्दल सांगशील? माझं असं म्हणणं आहे की बैल मोठ्या मैदानात पळावा आणि नाव व्हावं मैदान. नक्कीच सर्वांना वाटतं की आपला नंदी कंटिन्यू गुलालात असावा आणि तेच तुझं सुद्धा मत आहे. धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपण वाघवाडी या मैदानात आणि आज आपण मुलाखत घेतोय मुंगळा या नंदीची. आणि आपल्याबरोबर आहेत तुषार ड्रायव्हर. नमस्कार दादा, काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आज? आम्ही 2 वर्ष झाले घेतलेला आहे. हां, 2 वर्ष झालं घेतलेलं आहे. हा कोणत्या दाते, दुसरा आहे की चौसा आहे? आता चौथा आहे. चौसा आहे. काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? कसं नंदीचं ट्रेनिंग घेतलं जातं किंवा त्याची कशी निगा राखली जाते? ट्रेनिंग आठवड्यातनं एकदा मी मैदानला काढतो. आठवड्यातनं एकदा पोहणी असत्या. ओके, म्हणजे फेरे वगैरे घेतले जातात मैदानावरती, गावातल्या मैदानावरती. गावातल्या नक्कीच दादा, आणि काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? किती वर्ष झालं नंदीला घेऊन? नंदीला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालेले आहे. अगोदरपासून मैदानात पळणारा नंदी आहे की आता तुम्ही घेतल्यानंतर त्याला शर्यतीचं तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे? आम्ही घेतल्यावर ट्रेनिंग दिलेलं आहे. अच्छा, घेतल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे त्याला ह्याचं? 7 महिन्यात असताना घेतलेलं आहे. 7 महिन्याचं असताना घेतलेलं आहे. नक्कीच दादा, आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? आणि आतापर्यंतचे किती गुलाल घेतलेले आहेत आपण? आतापर्यंत 3 गुलाल घेतले आहेत. 3 गुलाल घेतलेले आहेत. आठवणीतला असा कोणता गुलाल आहे आपल्या? गुलाल म्हणजे आपण गट पास केलेला कोकरूला. कोकरूडमध्ये. हां. नक्कीच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कोकरूड या ठिकाणी गट पास केलेला आहे आणि नंदी गुलालात आला होता. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? कसा पळाला होता आपल्याबद्दल? आम्हाला पायराच नव्हता. संध्याकाळी 5 वाजेचा आम्हाला पायरा नव्हता. ओके. मी गावातल्या एका व्यक्तीला विचारलं, समजाने विचारून झालं, त्या व्यक्तीला विचारलं, आम्हाला बैल द्यायची लागली. तेव्हा त्या व्यक्तीने नवीन बैल आणलेला, हरण्या म्हणून काल्याचा. त्या बैलासोबत पहिल्यांदाच गट काढलेला. फर्स्ट टाइम त्या गटात बसलेला. नक्कीच, म्हणजे नंदीनं आपली इच्छा पूर्ण करून दिलेलं आहे. आपण पाहू शकता मुंगळा हा नंदी सुरुवातीला पैरा मिळाला नाही, पण शेवटी पैरा मिळाला आणि त्याचं त्यानं चीज करून दाखवलं मालकाला. काय सांगाल त्या मैदानाबद्दल?
ते मैदान म्हणजे आमच्या आठवणीत कायम राहणार ते मैदान. आठवणीत कायम राहा. नक्कीच गुलाल दिलेला आहे. शेवटपर्यंत पैरा नव्हता आणि नंतर पैरा मिळाल्यानंतर त्याने मैदान तुम्हाला पूर्ण करून दाखवलं, गुलालात आला. आणखी काय सांगाल मालकाबद्दल, काय सांगाल? मालकाचं नाव कसं नंदीच्या? तानाजीराव माने. तानाजीराव माने. तुम्ही पाहू शकता तानाजीराव माने यांचा हा नंदी. नंदीचं नाव आहे मुंगळा. दादा आणखी काय सांगाल? आपण ड्रायव्हर आहात, स्वतः गाड्या पळवता, काय सांगाल आपण? मग म्हणजे खाईनं 2 थांबत शेवट पात्र गट पास ही करतो. गट पास करतोच. आणि असं मैदान नाही की त्याचं एकदा पण गटाला मार खाला. अच्छा, नक्कीच. म्हणजे प्रत्येक गटाला तो गट पास करण्याचं काम पास करतो. करतोच. गट पास करण्याचं काम करतो. सेमी म्हणजे आमच्या हलगर्जीपणाने एकदा सेमी राहतो. नाही, नक्कीच काही ना काहीतरी होत राहतं. हार जीत ही होत राहते. काय सांगाल सुट्टी मेकर कोण आहेत आपले? सुट्टी मेकर बद्दल काय सांगाल? आमचे सुट्टी मेकर असे खास नाहीत कोण. नक्कीच. तरी पण मी विचारेन, काय सुट्टी मेकरची वगैरे जबाबदारी असते बैल वेळेत सोडणं, शिट्टी झाल्यानंतर किंवा झेंडा पंचाने झेंडा पाडल्यानंतर, तेव्हा सुट्टी मेकरचं सुद्धा खूप मोठं काम असते. काय सांगाल त्या सुट्टी मेकरबद्दल? सुट्टी मेकर म्हणजे चालक पाहिजेत. होय, नक्कीच चालक पाहिजेत. आणखी काय सांगाल? आपलं इकडे पळून आल्यानंतर बैलाचा कसा पळ आहे, काय सांगाल त्या पळ खास म्हणजे आहे? अजून गाडी बांधूनच पळतो. गाडी बांधूनच पळतो. नक्कीच. आपल्या दावणीला अजून आणखी कोणते नंदी आहेत की एकच नंदी आहे? अजून एक नवीन बच्चा घेतलेला आहे. नवीन बच्चा घेतलेला आहे. नक्कीच. 5 महिन्याचा आहे, गेला पितोय. अच्छा, अजून गायला पेत आहे. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल.